या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत हॉस्पिटलमधून सगळेजण घरी येतात. सर्वच जण काळजीत असतात. सगळ्यांचा चेहरा देखील पडलेला असतो. मोना म्हणत असते की अर्जुन दादा वंसांना असे अचानक का घेऊन गेले तेच मला कळत नाहीये. तर रुपाली देखील म्हणत असते की हो ना, अपर्णा आता काम करण्याच्या मनस्थितीत नाहीये. मग अर्जुन भाऊजींना एवढी काय घाई झाली होती. सगळेच जण आपापलं मत मांडण्याचा प्रयत्न करत असतात. पण मग शेवटी कदमच म्हणतात की अर्जाच्या अडचणी त्याला माहिती. आपण उगाच चर्चा करून काही उपयोग नाही. तो आल्यानंतर आपण बोलूयात त्याच्यासोबत. मात्र रुपाली लगेच या गोष्टीवरून वाद घालायला सुरुवात करते. स्वप्नील देखील म्हणत असतो की मला हिचं बोलणं पटतंय. अपर्णाची काय परिस्थिती आहे आपण सगळ्यांनीच बघितलंय. हॉस्पिटलमध्ये ती किती घाबरली होती माहिती आहे ना आपल्याला. मग अर्जुन तिला असं परस्पर कसा काय घेऊन जाऊ शकतो. तर अमोल म्हणत असतो की मी बाबासोबत बोलू का. मी त्याला सांगतो की मला माझी माँ पहिल्यासारखी वाटतच नाहीये. आणि ते ऐकून बापू आणि कदम त्याला समजवतात की अमोल बाळा प्लीज असं काही करू नको, नाहीतर अर्जुनचं टेन्शन अजून वाढेल. तुझी अप्पू माँ आता आजारी आहे ना, मग आपण तिला थोडा वेळ देऊ, ती होईल बरी. आणि त्यावर अमोल हो म्हणतो. दुसरीकडे अर्जुन त्या दीपाला घेऊन तिच्या गावी जाण्यासाठी निघालेला असतो. वाटेमध्ये तो गाडी थांबवतो आणि तिला काही खायला प्यायला हवा आहे का हे विचारतो. दीपा नाही म्हणते, पण अर्जुन तिच्यासाठी पाणी घेऊन येतो. तो तिला शांतपणे पाणी प्यायला सांगतो. तर दीपा म्हणत असते की साहेब मला खरंच खूप भारी वाटत आहे, कारण माझ्या माईबापानंतर कधीच कोणी मला विचारलं नाही की तुला काही खायला हवंय का, प्यायला हवंय का. आज तुम्ही मला असं विचारताय ना, मला खरंच खूप छान वाटतंय. आणि ते ऐकून अर्जुन म्हणतो की मग आता आपण निघायचं का. पण त्याचवेळी त्याला हॉस्पिटलमध्ये डॉक्टर जे काही बोललेले असतात ते आठवतं. तो दीपाला म्हणतो की मला तुला एक गोष्ट विचारायची होती. डॉक्टर म्हणाले तसं तुझा लहानपणीचा काही ट्रॉमा वगैरे आहे का, म्हणजे आज तू खूपच घाबरली होती ना म्हणून विचारलं. आणि ते ऐकून दीपा रडतच म्हणते की साहेब माझ्या लहानपणीच्या आठवणींना तर उतरती काळाच लागली आहे. माझं लहानपण खूप भयानक होतं आणि त्याबद्दल काही बोलायचं म्हटलं तरी अंगावर काटा येतो. आणि ते ऐकून अर्जुन म्हणतो की अगं मग काही हरकत नाही, तुला नसेल सांगायचं तर नको सांगू. मात्र दीपा म्हणते की नाही साहेब. आणि मग ती तिच्या लहानपणाबद्दल अर्जुनला सांगू लागते. ती अर्जुनला म्हणत असते की आधी आम्ही सगळेजण खूप आनंदात राहायचो. माझी माय बाप मी आणि दाद्या आम्ही चौघेच जण होतो. ही चिल्ली पिल्ली तर नंतर माझ्या आयुष्यात आली. तीसुद्धा माझ्यासारखी बेवारसच होती, पण मग मी त्यांना सांभाळायचा निर्णय घेतला. आणि ते ऐकून अर्जुनला तर आश्चर्याचा धक्काच बसतो. तर दीपा त्याला सांगू लागते की आधी माझा बाप A1 माणूस होता, खूप भारी माणूस होता, पण मग त्याला दारू प्यायची सवय लागली आणि बाहेरचा नादसुद्धा. आणि मग त्यानंतर आमच्या घरी रोज भांडणं व्हायला लागली. माझा बाप दारू पिऊन यायचा आणि घरी येऊन माझ्या माईला खूप मारायचा. मी मध्ये पडायचा प्रयत्न करायचे, पण लहान होते ना, मी काही करू शकत नव्हते. असाच एक दिवस तो दारू पिऊन आला आणि त्याने माझ्या माईला इतकं मारलं की तिचा जागीच मृत्यू झाला. माझा बापही त्यावेळी बेशुद्धच होता, पण जेव्हा तो शुद्धीवर आला आणि त्याला कळलं की आपल्या हातून काय घडलंय, तेव्हा त्याला पश्चाताप झाला आणि त्याने सुद्धा जीव दिला. आणि हे सगळं काही ऐकून अर्जुनच्या डोळ्यात देखील पाणी येतं. तर दीपा म्हणत असते की दाद्या तर आधीपासूनच दगडाच्या काळजाचा आहे, त्याला कशाचाही काही फरक पडत नाही. मात्र माझ्या बापाच्या एका चुकीमुळे आमच्या सगळ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. पण मग मी चिलापिलांना सांभाळायचं ठरवलं, कारण त्यांच्याकडे बघूनच मला जगण्याचा आधार मिळतो. मी ठरवलंय की जे आयुष्य माझ्या वाट्याला आलं ते आता मी त्यांच्या वाट्याला येऊ देणार नाही. त्यांच्यासाठी मी काही करेल. आणि म्हणूनच आज हॉस्पिटलमध्ये मी खूप घाबरले होते. मला भीती वाटत होती की जर मी चुकीचं काही बोलले आणि काही प्रॉब्लेम झाला तर मग काय करायचं. आणि ते ऐकून अर्जुन तिला म्हणतो की हे बघ दीपा, आज मी तुला वचन देतोय, काही झालं ना तरी मी तुझ्यावर काहीच येऊ देणार नाही, तुला या सगळ्यामध्ये अडकू देणार नाही. जे काही होईल ना ते मी माझ्यावर घेईल, मात्र तुझी या सगळ्यातून सुखरूप सुटका करेल. फक्त माझी बायको सापडू दे, मी तुझे उपकार कधीच विसरणार नाही. आणि अर्जुनचं ते बोलणं ऐकून दीपा रडतच म्हणते की ठीक आहे साहेब. आणि मग ते दोघेजण तिच्या घरी जाण्यासाठी निघतात. जेव्हा ते घरी जातात तेव्हा दीपाची ती भावंडं तिला बघून खूप खुश होतात.
दीपाने त्यांच्यासाठी खायला प्यायला आणलेलं असतं, खेळणी आणलेली असतात, त्यामुळे त्यांनाही आनंद होतो. तर दीपा या सगळ्यासाठी अर्जुनचे आभार मानते. त्याचवेळी अर्जुनला त्या मुलांकडून कळतं की काल रात्रीपासून तो राजा घरी आलेलाच नाही आहे. त्यामुळे अर्जुनला वेगळाच संशय येतो आणि थोड्या वेळात तो राजा घरी येतो. अर्जुन त्याला विचारतो की कुठे गेला होतास तू, आणि त्यावर राजा म्हणतो की काही नाही, इथे बाहेरच होतो. तर अर्जुन म्हणतो की मला तुझ्या भावंडांकडून कळले की तू रात्रीपासून घरी नव्हता. आणि त्याचं ते बोलणं ऐकून राजा तर खूपच घाबरतो. तर अर्जुन त्याला सांगत असतो की मी आज इथे तुला पैसे देण्यासाठी आलोय, मात्र एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा जेव्हा मी इथे येईल ना तेव्हा तेव्हा त्या चिल्यापिल्यांना विचारेल की हा राजा तुमच्याकडे व्यवस्थित लक्ष देतो की नाही. जर त्यांना काही कमी पडलं ना तर तुझी खैर नाही हे लक्षात असू दे. आणि त्यावर राजा घाबरूनच हो म्हणतो. आणि मग बोलता बोलता अर्जुन त्याला विचारतो की परवा माझ्या घराच्या बाहेर काय करत होतास तू. आणि अर्जुनचा तो प्रश्न ऐकून राजा तर खूपच घाबरतो आणि उडवाउडवीची उत्तरं देऊ लागतो. तर अर्जुन त्याची कॉलर पकडत म्हणतो की मी हाडाचा पोलीसवाला आहे, माझ्याशी खोटं बोलायचं नाही. मी हे सगळं ना माझ्या पोरासाठी करतो आणि यात जर तुझ्यामुळे काही प्रॉब्लेम आला ना तर मग मी तुझी कशी उचलबांगडी करतो ते बघ. आणि ते ऐकून राजा तर खूपच घाबरतो आणि पुन्हा घराच्या बाहेर फिरकणार नाही असं अर्जुनला सांगतो. त्यानंतर अर्जुन तेथून निघून जातो. तर राजा त्या दीपाला सांगत असतो की मी त्या दिवशी तुला भेटायला आलो होतो, ही गोष्ट त्या साहेबाला समजली आहे. तो खरंच खूप हुशार आहे. आणि ते ऐकून दीपासुद्धा घाबरते. ती म्हणत असते की दादा हे सगळं खरंच खूप भयानक आहे, आपण यात नको पडायला. त्या सह्या वगैरे मी नाही करणार. मात्र राजा तिला धमकी देतो की मी आता असं 5-10 हजारात खेळत बसणार नाही, मला लाखात पैसे पाहिजे आणि त्यासाठी तुला त्या कलेक्टर बाईच्या सह्या शिकाव्याच लागतील आणि तिच्या ऑफिसला जाऊन त्या जीजीच्या फाईलवर सह्या करायला सुद्धा लागतील, नाहीतर तुझ्या चिल्ल्यापिल्यांचं काय होईल याचा विचार कर. आणि त्या राजाच्या अशा धमकीमुळे दीपा तर खूपच घाबरते आणि नाईलाजाने या कामासाठी पुन्हा एकदा होकार देते. आणि मग अर्जुन आणि ती तेथून पुन्हा घरी जाण्यासाठी निघतात. दुसरीकडे मोना आणि रुपाली किचनमध्ये काम करत असतात, पण त्यांच्या डोक्यात सतत अपर्णाचाच विचार सुरू असतो. तितक्यात स्वप्नील त्या ठिकाणी येत काय झालं आहे हे विचारू लागतो. रुपाली म्हणत असते की अमोल म्हणतोय ना ते काही खोटं नाही, अपर्णा खरंच खूप बदलली आहे, तिचं वागणंच आम्हाला कळत नाही आहे आणि भाऊजीसुद्धा काहीतरी विचित्रच वागतायत. म्हणजे आज ते परस्पर अपर्णाला घेऊन गेले. अपर्णाची आता काम करण्याची मनस्थिती नाही आहे हे माहिती आहे ना आपल्याला, मग तरीही त्यांना घेऊन जायची काय गरज होती. तर स्वप्नील म्हणत असतो की हे बघा आपण आत्ताच याबद्दल काही बोलायला नको, उगाच अर्जुनचं टेन्शन वाढेल आणि अमोललासुद्धा तुम्ही समजवा. मात्र रुपाली म्हणत असते की आम्ही त्याला काही समजवणार नाही आहे, बिचारा मुलगा सतत टेन्शनमध्ये असतो. स्वप्नील म्हणतो की मग आता काय करायचं आहे. तर त्या दोघीजणी सांगतात की आधी आपण ही सगळी गोष्ट बापू आणि कदम यांच्या कानावर घालूयात आणि मग पुढे बघूयात काय करायचं ते. आणि त्यावर स्वप्नील हो म्हणतो. दुसरीकडे तो फैजू अपर्णासाठी जेवण घेऊन जातो. अप्पी त्याला म्हणत असते की मी जेवण करणार नाही, तर तो हसतच म्हणतो की तुला जेवण करायचं तर कर, नाही करायचं तर नको करू, कारण तू मेली तरी आम्हाला काही फरक पडत नाही, फक्त तुला तुझी बर्बादी बघता यावी यासाठी आम्ही तुला जिवंत ठेवलं आहे. आणि मग तो हसतच तेथून निघून जातो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.